आज आमची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे. आता हे सगळं हे लक्ष्मी निवास नावाचं पुष्प आहे ते तुमच्या स्वाधीन असणार आहे आणि ही मालिका तुमच्यापर्यंत पोहोचवताना झी मराठीने एक अनोखा घाट घातला. या मालिकेत श्रीनिवास आणि लक्ष्मी ही जी पात्र आहेत त्यांच्यासाठी श्रीनिवास जी स्कूटर चालवतो ती खूप महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने एक अनोखा असा कार्यक्रम आज ठेवला होता. आमच्याबरोबर काही कपल्स होते जे स्कूटरवरून निघाले होते आणि आज शिवाजी पार्कला आमची एक छोटीशी अशी रॅली निघाली होती ज्यात आम्ही ही मालिका प्रमोट केली. मला वाटतं खूप युनिक आयडिया होती आणि अशी आयडिया ज्याचं असोसिएशन मालिकेशी आहे, कारण मालिकेतली स्कूटर ही मालिकेचा खूप अविभाज्य भाग आहे. सो आय थिंक झी मराठीचं खरंच खूप कौतुक. फॉर्मल प्रेस कॉन्फरन्स न करता की जिथे मीडिया येऊन आम्हाला प्रश्न विचारेल असं न करता ही मालिका आई वडील जे स्वप्न पाहतात किंवा आई वडील जी स्वप्न पूर्ण करतात यांची गोष्ट आहे आणि अशाच मीडियाशी कनेक्टेड लोकांशी म्हणजे ज्या जर्नलिस्ट आहेत ज्या आपल्या या मालिका खूप छान प्रमोट करतात डिजिटल मीडियावर त्यांच्या आई वडिलांना मानाने इथे बोलवून त्यांच्या स्वप्नांबद्दल चर्चा केली. आमच्या घराची गोष्ट आहे ही. कारण या दोघांची जी दोन स्वप्न आहेत तीच आमची स्वप्न होती. माझ्या बाबांचं स्वप्न होतं की घर असावं आमचं आणि खूप कष्ट करून खूप वर्षानंतर ते घर स्वप्न पूर्ण झालं कारण आमचं घर पूर्ण झालं आता. वाह 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 वाह. आणि सेम आईचं स्वप्न आहे की माझं लग्न व्हावं. अगदी आपला वाटणारा असं वाटलं की लक्ष्मी निवासमध्येच आज एक घरगुती कार्यक्रम आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ब्युटिफुल टाईम आणि येस पुन्हा एकदा आठवण करून देते 23 डिसेंबरपासून दररोज 1 तासाचा भाग असणार आहे. दररोज 8 ते 9 लक्ष्मी निवास नवी मालिका फक्त झी मराठीवर.